15 ऑगस्ट आला की आपण अभिमानाने म्हणतो आपला देश स्वतंत्र आहे. आज माहिती मिळवणं इतकं सोपं झालंय की एका क्लिकवर आपण फायब्रॉइड, एंडोमेट्रियोसिस, एडिनोमायोसिस, इन्फर्टिलिटी, प्रेग्नन्सी, मेनोपॉज या सगळ्याची अगदी डिटेल माहिती मिळवतो. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. माहिती मिळवण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे, पण स्वतःसाठी निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे का? माझ्या शरीरात काही बदल जाणवत असेल तर मला आजच डॉक्टरांकडे जायचंय असं सांगण्याचं स्वातंत्र्य आहे का? आई व्हायचंय का नाही, कधी व्हायचं आणि मातृत्वासाठी कोणता मार्ग निवडायचा या निर्णयात तिचं मत सर्वात महत्वाचं आहे हे मान्य करण्याचं स्वातंत्र्य आहे का? कारण स्त्रीच्या आरोग्यासाठी फक्त माहिती पुरेशी नाही, तिला स्वतःच्या शरीराचा आवाज ऐकण्याचं, प्रश्न विचारण्याचं, गरज असेल तेव्हा नाही म्हणण्याचं आणि स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हवं आहे. माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे तिचं शरीर, तिचं आरोग्य, तिचा निर्णय. या स्वातंत्र्यदिनी फक्त स्वतंत्र भारताचा उत्सव साजरा करू नका, तर अशी मानसिकता आपण निर्माण करूया जिथे प्रत्येक स्त्रीला तिच्या आरोग्याबद्दल बोलायचं, प्रश्न विचारायचं आणि स्वतःसाठी निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असेल. कारण जिच्या हातात स्वतःच्या आरोग्याचा निर्णय असतो ती फक्त जागरूक स्त्री नसते, तर ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र असते. या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा.